मी प्रिया. माझ्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाले होते. माझा नवरा कामाकरता बाहेरच असायचा. 2 दिवसाला 3 दिवसाला तो घरी येत होता. माझ्यासोबत माझा छोटा दीर सुद्धा राहत होता. तोही माझ्यापाशी एका कंपनीमध्ये जॉब करत होता. माझा दीर माझ्याशी एकदम हसी मजाक करून राहत होता. मी त्याला कुठलेही काम सांगितले तर तो आवडीने काम पार पाडत असे. तो घरात आला की घरातलं वातावरण एकदम बदलून जात होतं. माझा नवरा घरी नसल्यामुळे मी त्याला माझ्यासोबत कुठेही घेऊन जात होते. घरातले मला काही सामान आणायचे असले तर त्याच्यासोबत मी जात होते. माझ्या घरात मी एक कामवाली सुद्धा लावली होती. मी माझ्या घरात भांडी, धुणे, कपडे करण्यासाठी येत होती आणि जेवण तर मी स्वतः बनवत होते. ती बाई आमच्या सोसायटीमधल्या सगळ्यांच्याच घरी भांडे आणि कपड्याचे काम करत होती. पण काही दिवसांनी ती आजारी पडली आणि ती कामाला आली नाही. मग काय, घरातलं सगळं काम माझ्यावरच पडलं. मला दिवसभर घरातलं काम करावं लागत असे. तसं मला जमेल ते काम हळूहळू मी करत होते. मला जास्त कामं करायची सवयच नव्हती. मी माझ्या वडिलांच्या घरी सुद्धा कधीच जास्त काम केलेलं नव्हतं. मला आईने कधीच काम करायला सांगितले नाही आणि ते करूनही दिले नाही. म्हणून आता मला हे सगळं काम करायला खूप जड जात होतं. माझा दीर कामावरून घरी आला की घरातलं काम उरकत होते. कपडे सुकलेले काढून मी ते बेडवर ठेवले. मला त्या कपड्यांना इस्त्री करायची होती. बाकी संध्याकाळचा स्वयंपाक सर्व कामे आवरलं होतं. तेवढे कपडे इस्त्री करून आम्ही जेवण करणार होतो. तेवढ्यात माझा दीर मला म्हणाला, "वहिनी, मला खूप भूक लागली आहे. पहिले आपण जेवण करू आणि मग या कपड्यांना इस्त्री करायला घेऊ. मी पण तुम्हाला मदत करेल." मग आम्ही पहिले जेवायला घेतले. जेवण करताना आमच्या दोघात गप्पा चालू होत्या. माझा दीर मला म्हणाला, "वहिनी, दादाचा फोन वगैरे आला होता का ग?" मी त्याला म्हणाले, "हो, आला होता 2 दिवसात. येणार आहेत ते." पण हे ऐकून माझ्या दीराचा चेहरा एकदमच उतरून गेला. मी त्याला म्हणाले, "काय झालं? तुम्ही असे गप्प का झाला आहात?" आणि काही नाही असं सहज म्हणून त्याने वेळ टाळून नेली. जेवण झाल्यावर मी सर्व काही आवरून घेतलं आणि तो मला म्हणाला, "वहिनी, चल आता आपण कपड्यांना इस्त्री करू." मी इस्त्री करायला लागले. तेवढ्यात तो म्हणाला, "वहिनी, तू नको करू. तू फक्त सांग मला, मी करतो." एवढ्या त्याने माझ्या हातातून इस्त्री घेतली आणि तो सगळ्या कपड्यांची इस्त्री करू लागला. त्या कपड्यात माझा ब्लाऊज सुद्धा होता, साडी सुद्धा होती आणि लगेच माझा ब्लाऊज इस्त्री करण्यासाठी घेतला आणि तो ब्लाऊजच्या टक्समध्ये हात घालून त्याची इस्त्री करत होता. मला ते खूप खटकलं होतं. मी त्याला म्हणाले, "भाऊजी, हे राहू द्या. तुम्ही साडीची इस्त्री करा." तो म्हणाला, "का वहिनी, तुम्हाला या ब्लाऊजची इस्त्री नको का करायला मी?" त्याला मी म्हणाले, "राहू द्या. ब्लाऊजची काय गरज नाही. आपण आधी सगळ्या कपड्यांची इस्त्री करून झाल्यावर." मी त्याला म्हणाले, "भाऊजी, आता मी खूप थकले आहे. तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करा आणि मी पण माझ्या रूममध्ये आराम करते." असं म्हणून मी माझ्या रूममध्ये निघाले. तितक्यात अचानक मला माझ्या दीराच्या ओरडण्याचा आवाज आला. मी पटकन धावत त्याच्या रूममध्ये गेले. तो बेडवर पडला होता
त्याला खूप कुठंतरी त्रास होत होता. मी मधी गेले आणि त्याला विचारलं, भाऊजी काय झालं, एवढ्या जोरात का ओरडलात? तो बेडवर पडला होता आणि त्याला त्रास होत होता. मी त्याला विचारलं, तुम्हाला काय होतंय? तेव्हा तो मला म्हणाला, माझ्या छातीत खूप दुखत आहे. प्लीज वहिनी, माझ्या छातीला चोळता का? रात्र झालेली होती म्हणून मलाही भीती वाटत होती. मला वाटलं होतं दुसरं काय झालं तर, म्हणून मी पटकन बाम घेतला आणि त्याच्या छातीला चोळण्याला सुरुवात केली. मी जशी छाती चोळते तसं तसं त्याला बरं वाटत होतं. त्याला मी विचारलं, आता बरं वाटतंय का हो? तो म्हणाला, हो वहिनी, आता बरं वाटतंय. तू थोडा वेळ माझ्यापाशीच थांबशील का? अजून दुखले तर मग कसं करू? असा तो म्हणाला. मग मी त्याच्या रूममध्ये थोडा वेळ खुर्चीवर बसले. मग मला त्याच्या रूममध्ये बसून बसून केव्हा झोप लागली हे कळलंच नाही. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या दिरापाशी त्याच्या बेडवर झोपले होते. माझ्या अंगावरची साडी पूर्ण सुटलेली होती. अंग खूप जड झालेलं होतं. मी पटकन उठले आणि एडीवाकडी तशीच साडी अंगाला गुंडाळली. साईडला बघितले तर माझा दीर रूममध्ये नव्हता. मला प्रश्न पडला, मी तर खुर्चीवर बसलेली होती आणि माझी साडी पूर्ण निघालेली होती. माझं शरीर सुद्धा जड पडलेलं होतं. माझ्यासोबत काही झाले तर नाही ना? या रूममध्ये तर माझा दीर पण होता. मी बेडवर झोपलेली होते. तेही माझ्यापाशी झोपलेला होता का? आणि मी खुर्चीवर बसलेली होते, पण आता या बेडवर कशी आले? असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात आले. आता मी माझ्या धीराला विचारणार होते. त्याला मी शोधत शोधत किचनमध्ये गेले. तो किचनमध्ये कॉफी बनवत होता. मी गेले आणि पटकन त्याला विचारलं, भाऊजी, मी तर खुर्चीवर बसलेली होते, मी बेडवर कशी काय आले? आणि माझी साडी कस काय पूर्ण सुटलेली? माझं अंगही खूप जड झालेलं. भाऊजी, खरं सांगा, आपल्यात काही वाईट तर केलं झालं नाही ना? दीर म्हणाला, हो वहिनी, वाईट झाले आहे. माझ्या हातातून जेव्हा तू खुर्चीवर बसली होती तेव्हा तुला झोप लागली. मला वाटलं तू खुर्चीवर रात्रभर झोपून तुझं अंग दुखेल, म्हणून मग तुला मी बेडवर टाकलं आणि मीही तुझ्या शेजारी झोपलो. मग असं कधी वाटलं नव्हतं आपल्या दोघात काही संबंध होतील. पण तू जेव्हा माझ्यापाशी झोपली तेव्हा तू बार बार माझ्या अंगाला स्पर्श करत होती आणि मला कंट्रोल झालं नाही. आणि मी तुला असं म्हणताच मी त्याला थांबवलं. थांबा भाऊजी, असं तुम्ही माझ्यासोबत कधीच करू शकत नाही. माझा विश्वास बसू शकत नाही. खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी? तुम्ही मस्करी करताय ना माझी? सांगा ना प्लीज. आता माझा जीव जाईल. तुम्ही खरं सांगितलं नाही तर मी गलती तुमच्या हातातून माझ्या हातातून कधीच होणार नाही. पण तुमच्या तोंडाने मला खरं सांगा. माझा दीर माझी अवस्था पाहून माझ्यावर हसू लागला. वेडी वहिनी, असं काहीही झालेलं नाही. मी तुझी मस्करी करत होतो. मला बघायचं होतं तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. असं आपल्या दोघांमध्ये काहीच घडलेलं नाही. जेव्हा तू खुर्चीवर झोपली होती तेव्हा मी तुला बेडवर टाकलं, पण मी त्या रूममध्ये झोपलो नाही. मी तुझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. आणि तुम्ही म्हणताय तुमची साडी सुटलेली होती, तर तुम्हाला उचलताना ती साडी माझ्या पायाखाली आली आणि सटकली, त्यामुळे ती साडी सुटली असेल. आणि तुम्ही म्हणता माझं अंग जड झालं आहे,
तर तुम्ही खूप वेळ खुर्चीवर झोपला होता म्हणून तुमचं अंग ताटलं असेल. बाकी काही नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. आत्ता कुठेतरी माझ्यावर विश्वास बसला होता. मी त्याच्या पाठीवर पटकन थापड मारून म्हणाले, मूर्ख आहात का तुम्ही? अशी मस्करी परत कधीच करायची नाही. माझा जीव जाईल. ती म्हणाली, वहिनी, मी तुमच्यासोबत मस्करी नाही करणार तर कोणासोबत करणार सांगा ना. आहो झालं हे. बंद करू का व्हिडिओ?